ज्ञाननामुत्क्रांत्रिया ज्ञानदा साधकससा ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी जनाः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। अत्यंत आनंदाचा असा आम्ही सगळं लोकची भगवान लक्ष्मीनारायण देवालय सानिध्य भितरी बसल्याचे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असले कार्यक्रम गेल्याले 24 दिवसांची आम्ही पळयत असायची। विष्णू याग प्रति दिवसांगा चलता असा। अंतिम जावगे नो 4 दिवस आम्ही येऊ का वास्तविक का त्याच्याबरोबरी समाजाचे बांधव लोकांक कथोपदेश देऊ का म्हणजे समीचे लोकांना एक विशेष आग्रह कोणत्या तरी हे कार्यक्रमाचे मुख्य नेतृत्व देत असले आत्मीय देत असले प्रवीणाले जास्त होत आहे अशी आम्ही प्राय हे कार्यक्रम निमित्त 4 दिवसा पहिले आम्ही योग केले। योग घेऊन आजी सकाळी आयल्याची संजय कार्यक्रमाक आजी प्रथमता आम्ही हांगाची बसताची। आता मात्र मागेले आवय लोकांनी सुंदर जात असले अर्चना कार्यक्रम चलवून दिले। त्याचे पहिले कनकधारा स्तोत्राचे पाठ बीची आमगेले वटनामानी चलून दिले। त्याचे पहिले मागेले आवय लोकांनी सुंदर भजन केल्याचे। त्याचे पहिले विष्णू सहस्रनाम पारायण असे आमगेलो सामान्य 5 घंटे सुरुवात जात असले कार्यक्रम आता 8 घंटे जाता असा शिस्तीत बसून गेलो। हे कार्यक्रम अत्यंत चंदायेच्यानी मागेले आवय लोकांनी चलवून दिला असा। त्याबद्दल प्रथमतः सगळे मागेले मातृवृंदांक हार्दिक अभिनंदने कृतज्ञ संचक इष्ट करता असा। कथोपदेश कथा सांगेन उपदेश देऊच असले की चिंतने कथोपदेश म्हणणं प्राय चातुर्मासा संदर्भ विचार अवक्य नाही चिंतन करता होतच हंगे 4 दिवस हप्ता म्हणत तरी हे एक चिंतन जेव्हा म्हणजे समिती लोकांना एक आग्रह अशा मी एक सान कथा पडून गेलो तरी चिंतने मुखाला पडेल। प्राय आपण स्वतःची अत्यंत श्रेष्ठ असले नारद महर्षीले विषय उत्तासाचे निरंतर जावगेलो भगवंताले स्मरण करताची अभिनंत जावगेलो संचार करता वरचे चिंतने तिंगेले। तिंगेले हातीक वीणा असतेरी वीणा नाद निरंतर चलता उरता। त्याची बरोबरी तोंडात तिंगेले भगवंत नामस्मरणे निरंतर येता उरता। अशी हे दोन्ही भितर तत्पर जावगेले काय ना वीणा वादन करता होते वचसा भगवंत नामस्मरणे मना भितर भगवंत तुझे विचारायची भगवंताला किती तात्विक चिंता असा हे जगतपर्यंत पाहून का म्हणजे मला इच्छा निमित्त त्यांना संचार त्यांनी करता होताची अशी जावगेली सहजनाची एक दिवस नारद महर्षी आकाश मला तर वत्ता असायची
प्रायः खंयच्याच मना भितरी द्वंद्व व्याकुल गडबडी राक्षसी दिसता. तेंगेली दृष्टी सहजान भूलोका वचचे पळय. भूलोका भितर अशे तसले विशेष तसले अस्थिर प्रदेश अत्यंत अमोघ जात असले सौंदर्य पळोवंक गेलो मस्त खुशी जात तेंकां. खुशी जावन गेलो प्रायः हे भूलोक कितले व्हड आसले, अमोघ जान आसा, अद्भुत जान आसा. हे भूमाता अत्यंत श्रेष्ठान आसा म्हणजे भावनेचेर नारद महर्षी आकाशांतले नेर जावन गेलो. डायरेक्ट भूलोक आयल्याची भूलोक गेलो. भूत देवीक वर्णन करचे लागलेचे. अम्मा इतले दिवसां तुजे कडेन येता आसा पळयता आसा जाल्यार तुगे सौंदर्य तुगेली विशेषते परिपूर्ण जाणू पळयत असले मनोभाव मागे भितर नाशिल्ले इतले दिवस. जाल्यार आज तुगेले एक अमोघ जात असले सौंदर्य पळयतना म्हाका कळनायलें तूं अत्यंत श्रेष्ठान आसा, विशिश्टान आसा, अत्यंत महान जान आसा म्हूण सांगेन भूदेवी वर्णन करचें लागताचें. प्रायः नारद महर्षीक वर्णन करचें सांगचें काम ना. तेंगेली गुणा भितरीची जे भगवत भक्ती बरोबरी ते स्वभाव तिका येवं गेला. तेंगेले वर्णन पळोवंक गेलो भूमात्याक मस्त संतोष जाता, आनंद जाता. भूमाता येता लाभता येता लाभूंक गेलो नारदा वर्णन करता सांगता. नारदा मस्त खुशी जातले तुगे तोंडांतल्यान केन्ना आमी भगवंता नांव आयकता उरतशिल्लीची जाल्यार आज कितकी मागीर वर्णन करता आसा. प्रायः भगवंता कृपे म्हाका बी आसा म्हणलेले अशें मागीर म्हाका मस्त खुशी जाले. जाल्यार तूं कितें मागीर वर्णन करता आसा हांव श्रेष्ठ म्हणटा आसा, हांव व्हड म्हणटा आसा, हांव मात व्हड न्ही रे, म्हाजेंता जास्त व्हड दुसरो वस्तू आसा म्हूण. तेन्ना नारदाक अत्यंत आश्चर्य. तुगेंता व्हड आनी खंयतरी वस्तू आसा? आई कसली तें वस्तू? उदक, समुद्र. म्हाजेंता जास्ती भाग समुद्र व्यापतात आसा मागीर आतां उंच. अशें हांव व्हड न्ही. उदक मस्त आसा, भूभाग कमी आसा. अशें न्ही न्हू, उदक विशेशान आसा, उदक व्हड बीन आहा. हांव व्हड न्ही. जर तुका खंयतरी वस्तूचें वर्णन करचें दिसलें तूं समुद्राचें वर्णन करी. तेगेलें वर्णन करचें योग्य, मागीर वर्णन करचें योग्य न्ही म्हण दिसता. असो केन्ना भूमाते नारदा सांगता की त्या नारदाक खुशी जाता. हाय पळय भूमातेनी कितली योग्य तसले विशय सांगले न्ही. सहजानुची आमी आमगे कोणतरी वर्णन करता आसतना आमी दुसरें नांव सांगता मागीर तो आसा तेका वर्णन करी म्हण सांगता ना. जाल्यार भूमातेनी मना भितर दिवे कल्मश दवरना आसतना आपण सान म्हाजेंता उदक व्हड, समुद्र व्हड, तेगेलें वर्णन करून सांगता म्हणल्या नंतर प्रायश्चात भूमातेक आमी नमन करपाची. तेजे बरोबर समुद्राचें व्हड म्हणलेलें तेगेलें वर्णन करचें योग्य आसा म्हूण सांगलें न्हू. नारद महर्षी समुद्राच्या लागीं वता आनी तेगेलें वर्णन करचें सुरवात करता. समुद्र राजा तुगे निमित्ताची हे एक भूमातेक छंदाय आयिल्लो आसा. जय ज्ञानेश्वरी. समुद्र वर्णन करता आसतनाची करंट गेली. पावसा टायम केला, पावसा दिवस सहज असली प्रक्रिया. विशेष वर्षा जाल्यार आमगेल्याची योग आमगेले भाड्या भितर करंट याद येता जाल्यार आमकां जास्त करंट उरता नासता तसली योग आमगेली. योग म्हणची दुर्दैव म्हणची गुतना म्हाका तेचेर अशें आमगेलो प्रायशः सहज असली प्रक्रियेक आमी विरोध करूं जावं स्वीकार करचेची. समुद्र राजा सहजानाची सांगता कितें नारदा कितें तो येयला हांगा ना. हांव भूमाते कडेन गेलोलो. भूमाते म्हाका व्हड म्हण दिसलें जाल्यार भूमातेन म्हाका सांगलें हांव व्हड न्ही, समुद्र म्हाका चिंता व्हड म्हणून. तर म्हाका मस्त संतोश जालें.
वस्तुतः तू मानतो तुगे निमित्ताची भूमाते भितरी वृक्ष संपत्तू समृद्ध्यान असा. तू रत्नाकर तुगे भितरी नाना रत्न मुत्तू पण तुगे भितरी असायची. शंख चक्र हे सगळी तुगे भितरीची मेळटाची. अशें आमी न्हू प्राया इतले दीस पर्यंत आमी तुगे लेखन लक्ष दिलें नाशिल्ले. आतां म्हाका एक सत्य घडणयले तू महान ज्ञान आसा, व्हड ज्ञान आसा, तुगे निमित्त हें सगळें चलता आसा म्हणून. अशें न्हू तुका नम म्हणून सांगे न्हू समुद्राचें वर्णन करता आसा. तेगेलें वर्णन आयकूंक गेलो प्राया समुद्र राजा थोडें तोंड सांत घेतलो. तेन्ना जाता अत्यंत आश्चर्य. कित्याक तुगे तोंड सांत घेता आसा, तुका मागीर वर्णन आयकून संतोश जालो नवे. तेन्ना समुद्राक सांगता नारदा तूं कितें वर्णन करता आसा हें वर्णन आयकचें योग्य जान आसा. जाल्यार हांवूच समुद्र राजा कितें व्हड म्हणटा आसा तें म्हाका कांय समजशें दिसलें. कित्याक ना रे म्हाजेकिंत व्हड व्यक्ती आसाची. तेन्ना नारदाक अत्यंत आश्चर्य. तुजेकिंत व्हड आसाची? हय म्हाजेकिंत व्हड आसाची. तुजेकिंत व्हड कोण आसा तशें म्हळें सांग ते म्हळ्यार अगस्त्य महर्षी. तेणी म्हाजेकिंत व्हड. ते कशें? तो कुतूरचे पुरो प्राचीन काला भितरी राक्षस लोक स्वर्गावटी युद्ध करत आशिल्लीची. रात्री टायमाचेर तेणी आक्रमण करचे, स्वर्गाक लुटी करचे. लुटी करून न्हू सकाळी टायमार मागीर घरा निघून बसचे. रात्री टायमार राक्षसाकडे अत्यंत अमोघ शक्ती उरता, तांकां मारवचें आवडटा. रात्र म्हणल्यार थामस शक्तीचें एक प्रतीक ते. अशें न्हू दिवसा टायमार तांकां मारता आशिल्ले. तेणी मागीर भितर घुसून बसयलेची, रिगून बसयलेची. अशें देवत लोकांक साखळे टायम मागीर वच्चो, मागीर राक्षस लोकांक आश्रय घेतले. राक्षस लोकांक मारवचें आवडत नाशिल्ले. तेणी कितें करचें आतां? राक्षस लोकांक मान काडचें रात्री जावं ना, दिवसा टायमार तेणी मेळटना, पाट कितें जाता म्हण सगळे दिवत लोक वचून गेलो अगस्त्य महर्षी प्रार्थना केले. तेन्ना अगस्त्य महर्षीनी तिंक सांगले तुमी कांय गडबड करनाकाची. समुद्र भितर कितें राक्षस लोक वास करता आसाची. तिंक जर आतां मारकाम मेळ आसतली समुद्र वदाक पयलीं नाकर केलें. अशें हांव गेलो तुमी कांय चिंता करनाकाची. समुद्र वदाक हांव पीन सोडटा म्हूण सांगेलो. अगस्त्य महर्षी मागीर लागीं गेलो एक चमचा ते उदक घेतलेली कशातली चिशी. तिने म्हाका सगळें आकर्शण करून एक चमचे उदक अशें करून गेलो म्हाका पीन सोडची. तेन्ना हांव सगळेचे अगस्त्य पोट्ट्या भितर गेले. तेन्ना देवत लोकांक राक्षस लोकांक मारचे अनुकूल जाले. तेन्ना राक्षस लोकांक संहार केलो तेणी. ते घटने निमित्त म्हाका एक संती कळून आयले. मागीर मना भितर दीस आशिल्ले हांव महान उदती महासागर म्हणून. केन्ना एक ऋषीनी म्हाका चमचे उदक कशी करून पिल्लत म्हूण जालो नंतर हांव व्हड न्ही हांव सान ते ऋषीच महान म्हणून म्हाका सत्य कळ्ळें. अशें न्हू तुवें म्हाका वर्णन करचें म्हाका योग्यशें दिसना. जर तूं वर्णन करचें आसा तूं भगवान ते अगस्त्याले वर्णन कर म्हणून सांगे न्हू समुद्राच्यान सांगता की. तेन्ना नारदाक खंयची मागलशी आतां हय पडे समुद्रान सांगचें योग्य आसा. वस्तुतः समुद्र व्हड न्ही समुद्राकिंत अगस्त्य व्हड म्हणटालो. कारण कितें इतलो महान समुद्र तो एक चमचे उदकान निकन पिता म्हणटालो आसतली. तेगे कडेन सामर्थ्य हें समुद्राकिंत जास्त आसा म्हणटालें. अशें जावंक न्हू हें समुद्र वर्णनाकिंताची हांवें ते ऋषी वर्णन करता अगस्त्य वर्णन करता म्हणून सांगे न्हू. नारद नीर जावन न्हू आकाशा वताची. ते संदर्भ भितरी अगस्त्य महर्षी एक नक्षत्र रूपाचेर आकाश भितर विराजमान उरताचे. थंय वचून न्हू नारद महर्षी ते ऋषी वर्णन करचे सुरवात करताचे अगस्त्याले. अगस्त्य महर्षीक मस्त खुशी जावन वता. खुशी जावन अगस्त्य महर्षी विचारताची कितले मारे
केन्ना भगवंत नाम स्मरण करता उरता तूं आज म्हाका कितें वर्णन करता आसा तें येवचें कारण कितें म्हाका वर्णन करचें विशेश कितकी म्हणून. तेन्ना नारद सांगताचे ना सहजानुचे हांव वता आसतना म्हागे दृश्टी भूल खावची पडले. भूदेवी वर्णन करतना भूदेवीन सांगले हांव श्रेष्ठ न्ही म्हाजेकिंता श्रेष्ठ समुद्र म्हणून. समुद्र वर्णन करता आसतना म्हाका सत्य कळयले समुद्राकिंता तूं श्रेष्ठ खंय. कारण कितें तसलो महान समुद्र तुवें पियें सोड खंय. अशें न्हू सत्य म्हाका एक कळयले तूं समुद्राकिंता श्रेष्ठ अत्यंत विशिश्ट म्हणून अशें तुजें वर्णन करता आसा म्हणून. तेन्ना अगस्त्यान सांगलें खंय नारदा तूं इतलो बुद्धिवंत प्राज्ञ महान ज्ञानी तुका अजुनूय कितें एक असत्य अर्थ येतना हांव श्रेष्ठ न्ही रे म्हाजेकिंता श्रेष्ठ आसाचें न्ही जीव. तेन्ना नारदाक अत्यंत आश्चर्य तसलो समुद्र पूल आनी बीच तूं श्रेष्ठ न्ही म्हणटा. तुवें कितें श्रेष्ठ आसाचें कोण तरेची हय म्हाजेकिंता श्रेष्ठ आसाचें तें कोण ते कोण की म्हणटा सुटलो एक पडे सुटलो पडयता नारद अर्थ वता तेका. त्याने विचारता पडतो नारद तूं सुटलो पडे म्हळें कांय दिसलें ना म्हाका तुजें श्रेष्ठ म्हण दिसलें म्हाका. तेन्ना अगस्त्य सांगता आसा तुका अजुनूय सत्य कळना हांव खंय आसा एक आकाशा भितर आसा. जर आकाशा भितर हांव आसा म्हणल्या नंतर आकाश व्हड म्हणटाले की हांव व्हड म्हणटाले आकाश व्हड म्हणटाले न्ही. अशान तूं एक तरी वर्णन करची मना आसतली तूं आकाशाक वर्णन करी. तूं आकाशाले स्तुती करी म्हाका न्हय म्हणटा सांगता की. तेन्ना नारदाक हय म्हण दिसता सुटलो पळयता उठ्यो कडेन नीर आकाश 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 आकाश. ओहो हे सगळे प्रपंचाचे आकाशा भितर आसा म्हणल्यार आसलेली आकाशा महान म्हणटाले हे खंयची वस्तू न्ही म्हणटाले म्हणून गेलो नारद महर्षी नीर जावं गेलो आकाशाचे देवाचे कडेन वता आनी तें वर्णन करपाची सुरवात करता. तेन्ना नारद महर्षी आकाश देवा कोणाचें वर्णन करपाची सुरवात करता की तेन्ना आकाशाक संतोष जाता. संतोशान आकाश विचारता आसा नारदा कितें तूं मागीर वर्णन करता आसा. तेन्ना नारद सहजान सांगता वता आसा ना मागीर मना भितरी एक भ्रांती पळयले ते भ्रांतीक आज एक शांती मेळ्ळी. हांव विचार करता आशिल्लो भूमाता व्हड म्हणून भूमातेन सांगले जल व्हड म्हणून समुद्र व्हड म्हणून समुद्रान बी म्हाका सांगले महर्षी अगस्त्य व्हड म्हणून. अगस्त्यान म्हाका एक सत्य कळून दिलें ते म्हळ्यार सगळे वस्तू घेताची आकाश व्हड आकाश खंयची वस्तू व्हड ना म्हणून अशें तुजें वर्णन करता आसले. तेन्ना आकाश एक वेळी घट म्हण हांसता आनी सांगता नारदा अशें कितें करता आस तूं हांव बी व्हड न्ही रे मारया म्हाजे कितें व्हड आसाची म्हणून. तेन्ना नारदाक अत्यंत आश्चर्य तुजे कितें व्हड आसाची कोण आसा काय कितें हांव पळयता. तेन्ना नारदाक आकाशाचे देव सांगता आसा तो गुंतोरचे बरो नारदा बली चक्रवर्ती व्हडले व्हड विश्वजीत याग करता आशिल्लो. ते याग करता आसतना तेगे कडेन महाविष्णू वामन रूपाचेर गेल्लो. वचून तेणे तीन हेजे दवरता जागे तेणें विचारले. तेन्ना त्या बलीनी तथास्त म्हणून कृष्ण उदक तुळशी उदक सोडून दिले. तेन्ना ते वामन त्रिविक्रम रूप घेवन गेलो. तिगेली पयलींची एक पाद भूमंडला दवरले सगळे तिगेले जावं गेले भूमंडल. नंतर दुसरा कितें तिगेले पांय आसा तेणें आकाश दवरले. आकाश पुर्तीची तिगेली पांयांनी तेणें व्याप्त करून सोडले. तिसरा पाद तेणें बली चक्रवर्तीले मात तेवटे दवरून गेलो तेका तिगेले स्वाधीन करून सोडले. अशी जावन गेलो
त्यांना दुसरा पाद आकाशामध्ये दवरलं की आकाश पूर्तीची देखील पादानिमित्त संपूर्ण व्याप्त्या गेले म्हणून कळले. त्यांना मागं दिसले हा ओढणी माझी किंताची भगवंताला पाय श्रेष्ठ ओढ म्हणून. अशा म्हणजे जर तर वर्णन करते असल्या म्हणजे असलेली तू भगवंताला पादा वर्णन करी, भगवंता वर्णन करी. कारण की त्याने देखील एको पादानिमित्त मग ललटिकं सोडलास, त्याने मग संपूर्ण व्याप्त सोडास. अशा तू देखील वर्णन करते योग्य म्हणून त्यांना सांगते की ते नारदाक काही म्हणून दिसतात. हो हो, ही सगळी वस्तू किंताची एक ओढ तरी वस्तू असं म्हणाल तरी ते परमात्मा म्हणलेले, भगवंत म्हणलेले, श्रीमद नारायण म्हणलेले. अशानो हाई हे खंचे वस्तू वर्णन करते योगिनी. हे सगळे वस्तू किंता महान जगत असते भगवंत वर्णन करत म्हणून सांगेनो. नारद नीरजा म्हणजे वैकुंठ होता. वैकुंठ वचून घेणो श्रीमद नारायणाले गुणगान करते लागतात. ते गुणगान ऐकून घेणो महाविष्णूक अत्यंत आश्चर्य. त्यांना भगवंत विचारता असा कित्रे त्यांना मागे नाव घेतलं तू आजी माग वर्णन घेतलं ते लागलं. केन्नाच नारायण नारायण हरी हरी म्हणतात तू आजी माका स्तुती करता असा, होगळीता असा, एक कारण किती म्हणून. तर नारद सगळे घटना सांगता होता. हा जगत तर कोण मोड म्हणून पळयता येताना म्हाका एका एक सत्य कळटा गेले. ते सत्य कळटाची अंतिम सत्य तू म्हण मागकडे. अशानो अंतिम सत्य तुगे कणा आयला असा, तू विचारणार आयला असा. तू महान म्हणलेले, तुझी होड आणि कोणा नाव म्हणलेले अशा तू वर्णन करता असं सांगता. नारद सांगत की त्यांना विष्णू मंदस्मित करत काही ते मंदस्मित पडचे तरी नारद अत्यंत आश्चर्य येता की ते भगवंता मागे तुझे तू का पडलं हाय सांगेल खरीशी दिसलं ना तुका. त्यांना भगवंत सांगता असा नारदा तू किती माग वर्णन करता असा हे हांव संपूर्ण काण घालत ना त्यालेली माझी किती मोड असा रे. त्यांना नारदाक तस जाता तुझी किंत मोडाने असाची ते कोण भगवंता. हा उठ्ठो पळयता आयलो सगळी वस्तू आकाशामध्ये उडताची. आकाशात जरी तुम्ही व्याप्त कसोडा म्हणल्यानंतर आणि तुझी किंत मोडाने कोणा समजले भगवंता. म्हाका तुवें खरेंच दिसना भगवंता, तुझी किंत मोडाने कोणा ना. त्यांना भगवंत सांगता असा ना 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 नारदा माझी किंताने होड असाची. त्यांना नारद विचारता असा भगवंता ते कोण तू सांग न्ही. ते कोण हांव बी पळयत नाही. त्यांना महाविष्णू नारद सांगता असा तू किती होड वर्णन करता येले म्हाका अत्यंत श्रेष्ठ म्हणतो वर्णन करता असा तेले हांव बी होड न्ही माझी किंत होड असाची. ते कोण म्हणल्यार मागीर भक्त लोक म्हण. त्यांना अत्यंत आश्चर्य भक्त किंत होड भगवंता. केन्ना तुगेले ध्यान करता उरताची भक्त किंता होड कशाची. भक्त एकच निर्माण जगत ताका उरतात न्ही वे भक्त किंता होड कशाची म्हणजे प्रश्न नारद आले. त्यांना भगवंत हसता सांगता पळय नारदा तुका एक सत्य कळणे भगवंत होड म्हणून. तसलं भगवंता वरकीची भक्त लोक हृदय धरून येता म्हणलेलं असतली भक्त होड म्हणलेलं की भगवंत होड म्हणलेलो भक्त होड म्हणलेलं नाही वे. कारण किती तिकडे हृदय भितर भगवंता धरून गेला असायचं. तिकडे हृदय भितर केन्ना हांव बसता म्हणलेलं म्हणलेलं रे त्यानं कोण होड म्हणलेलो भक्तच होड म्हणलेलं नाही. अशानो भगवंत होड न्ही भक्त होड म्हणून सांगत की तर नारदाक दोळ्यांतून उदय येता गळगळा उदय येऊन गेलो भगवंता पांय पडता. पांय पडून घेऊन भगवंता सांगता भगवंता कितलं तुगेल्या विशेषात असल्या अपार प्रेम भक्तला पावूंचे भक्ताला अस्तित्व असेल तुगे निमित्त तू नाशे उठेल भक्त खंय उरताचे. अशा न्हू तुगेले अस्तित्व निमित्त भक्त लोकांना अस्तित्व आसा
अशी असताना तो भक्तला गोड म्हणटा ते तुगे हृदय दुरंगेन तू पूज करता म्हणटा हे योग्य ही जाल्यारी तुगे रस्ते तो निमित्तच नेवे तिन्ही उरचे म्हणक्याला सांगते की त्यानं भगवंत पुन्हा नारदा सांगता नारदा मागील निमित्त तिन्ही उरची नाही रे तिगे निमित्त थांब असा म्हणून जर भक्त लोक नाही दिले त्यात भगवंत कित करता भक्त लोकांना आशिल्ले कांय नाही मागील अस्तित्व आशिल्ले भक्त लोकांना आशिल्ले कांय नाही मागील पुजी चलता आशिल्ले भक्त लोकांना आशिल्ले कांय नाही मंदिर मठ निर्माण जाल्ले करता भितरी जर भक्त ना जाल्यार मागील अस्तित्व खंय आशिल्लो रे अशान जर तू वर्णन करता आसतली तू भक्ताक वर्णन कर म्हणून सांगता की तर नारदाक ज्ञानोदय जाता भगवंता पांय पडून गेलो भगवंत त्यांना तांणी भक्ती सूत्र म्हणजे एक सूत्र व्याख्यान निर्माण करताचे थंय भक्ती सूत्रा भितर भक्त वर्णन करता वता तेणी भक्त लोक अत्यंत श्रेष्ठ एकदा मुखार कोणाना कारण त्यांनी भक्ती दवळ घेतला भक्ती दवळ घेतली जातली भगवत किरकण आसा म्हणजे वर्णन करता करताची नारद एक सत्य काढ घेताची ते कितके वर्षा जाली भगवत गिंता व्हड भक्त लोक म्हण खंडीच्या न्हय भक्त गिंता व्हड आनी कोणाना कारण कितें भक्त लोक खंय उरता की थंय केन्ना भगवंत उरता याद उरता तुमकां भगवंत सुंदर जावगे न्हू पुराणां सांगता वता नाहं वसामि वैकुंठे योगिनां हृदये रवौ मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद म्हणून हे नारदा अनेक लोक दाखोवपी नासाची हांव वैकुंठ भितर उरता भूलोका भितर उरता रत्नाकना कशा कडेन उरता म्हूण सांगे न्हू हे नारदा हांव थंय खंय उरतना रे ताका समजून सांगचे नाहं वसामि वैकुंठे वैकुंठ भितर बी हांव ना रे योगिनां हृदये योगी लोकांच्या हृदय भितर बी हांव वास करतना रे रावो मातये भितर बी हांव वास करतना रे तेले हांव खंय वास करता आसता जाल्यार आसता रे यद् भक्ता मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद खंय मागीर भक्त लोक मागीर गुणगान करता उरता की हांव थंय उरता हृदय भितर उरता म्हणून भगवंत सांगता की तेन्ना नारद एक सत्य कळून येता भक्त तेचे कडेन भगवंत उरता भक्त गेल्ले कडेन ते सहजानोची भगवंताला आवाज स्थान येता म्हणून सांगता अशांगे न्हू नारद भक्त लोकांना गुणगान करता वता म्हणजे सत्य आयकतना आमकां कळून येवची एक सत्य कितें म्हणटा जाली भगवंता गिंताची भक्त गोड कारण कितें भक्त लोक निरंतर जावगे न्हू भगवंत स्मरणी करता उरताची केन्ना भगवंत स्मरण निरंतर करता म्हणजेले तेन्ना तेगे श्रेष्ठते वाडटा गेले म्हणजेले अशाची मागील गुरू भक्त शब्दाची व्याख्या करता तसं म्हणटलेची भ म्हणली भगवंताले त म्हणे तत्पर जाणे श्रेय म्हण कोण भगवंत केला तत्पर जाण उरताची तिंगा कितें म्हणटाची भक्त म्हणटाची अशांगे न्हू भक्त गुणगान सहजानाची जास्तता होता एक चिंतने आमी पळयचे गेलेली भक्त लोक श्रेष्ठ म्हणलेले कारण कितें भगवंत हृदय भितर केन्ना उरता म्हणलेले केन्ना भक्त हृदय भितर परमात्मा उरता तेन्ना ते भक्त लोकांचें जीवन धन्य पावन दिव्य जाता म्हणटा अशें जावंगे न्हू प्रायशः आमी बी आमगे जिवना भितर भगवंत येवका भगवंताक वासस्थान जावका भगवंत आमगे भितर येवका म्हणजे आसतली आमी भक्ती करची अनिवार्यता आमकां आसाची आमी तितले भगवंताक गुणगान करता उरताची भगवंताक नामस्मरण करता उरताची भगवंताले अनुष्ठान करता वताची जितले भगवंत आमगे हृदय भितर येता वता तितले परमात्म्याले आवाज आमगे भितर येता वता तेन्ना आमी सगळो खंयच्या भितर आनंद उरूंक शकताची खंय भगवंत उरतकी थंय सतचित आनंद सहजान प्राप्त जाता अशानुची भगवंताक सच्चिद आनंद म्हणजे नांव आमी पळयताचे थंय सत्य बी उरता चित्त बी उरता आनंद बी उरता तसले सतचित आनंद आमकां मेळपाक मेळ्ळो आसतली आमी आमगे हृदय भितर भगवंताक जाग दिवका आमी हृदय भितर भगवंताक जाग दिवका मेळ्ळो आसतली भगवंत स्मरणे आमी थोडे पर्यंत दवरपाची अनिवार्यता आसाची अशा न्हू जाल्यार तितले आमी भगवंताले नामस्मरण करता वचा नामस्मरण करता करता कशी ती भगवंत आमकां अधीन उरता आमकां अधीन उरूंक शकता आमकां आर्दां करता म्हणणे तो आमगे लागीं येता आमगे लागीं येयन तेगे सगळें कितें आसा तो आमकां सगळें दिता तेन्ना आमी जिवना भितर आनंदान उरूंक शकताची
तसले जीवनाची शैली आमगेले आम्ही करूया. अशानं थोडे तरी वेळ भगवंताने चिंतनाखातरी नामस्मरणाखातरी आम्ही काढूया. भगवंतान आमकां 24 तास दिला आसा. हे 24 तासा भितरी 4 तास केल्ले भारी बरे. 4 तास करूच्या उत्ता 2 तास पण देवाचं नामस्मरण करूया. 2 तास बी करूच्या उत्ता 1 तास पण करूया. 1 तास बी करूच्या उत्ता तर मागील गुरू म्हणजे तासा 1 मिनिटा प्रमाण 24 मिनिट पण भगवंता खातीर आमी कांड करूया म्हणून ताका 1 घंटी म्हणटात आमगेले शास्त्रकार लोक. ताका 24 मिनिट तरीची जर आमी भगवंताले नामस्मरण करता उरले, गुणगान करता उरले तेन्ना खंडित्यानूची भगवंताला आशीर्वाद घेवचे शकतात. अशें न्हू आमी सगळ्योची भगवंताला भक्त जावंक गेलो, भगवंताचो तत्पर जावंक गेलो, आमगे जीवन कमी कमी आमचं इश्ट करतात. मस्त खुशी जाले. आजी आमी सगळ्योची विष्णू यागा निमित्त हांगा मेळ्ळाचे. आमचे 4 दिवस गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आयतवार निरंतर आमगेलो संध्याकाळी भितरी कार्यक्रम चलता उरतले. हेजेकिंत पयले प्रति शनिवार आनी आयतवार आनी संकश्टी दिवस शुक्रवार दिवस विशेष कार्यक्रम आशिल्ले हांगा. जाल्यार आयचे न्ही आमी हांगा 4 दीस उरताचे म्हणचे बदल निरंतर जावंक आमगेले हे कितें यागाची समिती आसा. समितीचे दिवसाचे कार्यक्रम जावंक आसा. दिवसा सांजे आमी हांगा मेळटलेची, साखणवी पुजा येतलेची, पूर्णावती उरतलेची, उठीच्यारी प्रायशः भक्त बरोबरी आमची उरत असते की योग मेळून सांजे मस्त म्हाका खोशी जाता आसा. अशें आमी ताका एक अवकाश करून दिवचो असले. मागीर हे लघु विष्णू यागाचे सगळे समिती पदाधिकाऱ्यांक हार्दिक नमन धन्यवाद सांगचे इश्ट करता आसा. तेजे बरोबरी आतां सगळ्या लोकांची सुंदर जात असले कनकधारा स्तोत्र वाचले. आत्माचं मागेले आत्मेजाचं प्रवीण सांगता आसलेच स्वामीजी कनकधारा स्तोत्राबद्दल थोडे 2 विषय सांगता तुम्ही म्हणून सांगले. खंडित्यानूच हे एक थोडे चिंतन करते अनिवार्यता आमकां आसाच. कनक धारा स्तोत्र. कनक म्हळ्यार भांगर, धारा म्हळ्यार धाराकार जावन दिला तसले देवीले लक्ष्मीले स्तोत्र ते अशें त्या स्तोत्राचें नांव आसा कनकधारा स्तोत्र म्हणून. हे स्तोत्र केलेले 7 वर्षाचे ओटू जात असले शंकरान. शंकर भगवत्पादाचार्य संन्यास घेतले पहिले ते 7 वर्ष असताना हे स्तोत्र रचन केले. 5 वर्षां खातीर उपनयन जालेले. त्यानंतर गुरुकुला वचून शिक्षण घेवंक म्हणून आवयन तांकां गुरुकुला धाडलेले. थंय 1.5-2 वर्ष तिणें अध्ययन करचे दिलेची. प्राचीन काळात तर एक पद्दत आशिल्ली. भिक्ष मागूंक गेलो, घेवन येवंक गेलो. भिक्षी कितें मागिल्लें आसा गुरू इतलें दिवंक गेलो. थोडे शिश्ट लोकांक घेवचे. माधुकरी पद्दती म्हणटा ताका ते पद्दती. अशें करून 7 वर्षाचे सान चल जात असलो. शंकर संन्यास पयलीं नांव तिणें शंकर नांव, नंतर तिणें शंकर आचार्य शंकर भगवत्पाद म्हण नांव पडलें तांकां संन्यास म्हणून पडलें. तिणी एक ब्राह्मणाला घरांत मागोवंक वताची. ते ब्राह्मण घरा भितरी कितें गृहिणी आशिल्ले. शंकर केन्ना वचूंक गेलो भगवती भिक्षां दी म्हण सांगून मागचे वतकी तेन्ना सहजानूच काही ना म्हूण सांगता म्हणून ते गृहिणी घरांतून भायर येता. सान 7 वर्षाचे ओटू शंकर तिगे स्वरूप पळोवंक गेलो. ताका काही ना म्हूण सांगचे गमना येवंक ना. घरा भितर कांय ना याद तुमकां कसले वस्तू ना घरा भितर. दारिद्र्य तेगेले घोव खंयची मागून हाडचे खंय तरी दुसरो कडेन गेला. घरा कांय ना. चल्लेन भोवती भिक्षा दे म्हणटा आसा. आतां कितें करचें कसलें दिवचें ताका ना म्हूण जावंक ना. आवय हृदय निवयते. एक सान ओटू एक विचारता आसतना ना म्हणचें पळय कशी कितें तरी आसची पळया म्हूण सांगलें न्हू. हे बाय मनीस गृहिणी घरा भितर धांवन वता. सगळे कितें डब्बे उरताचे हालोवन हालोवन पळयता कितें तरी आसची म्हणून. उठून पळय सामान्य खालीच खंयचे डब्बे कांय ना.
त्याने एक टाइप लास्ट नाम गुच्छच त्याका त्याने बाजून पळयता किती टका 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 आवाज येता कितोरचे बरोबर म्हण काय पळयता सुकीन आमाडे एक ते बी एकूच आमाडे याद तुमकां एक आमाडे आणि दुसरं कसले वस्तू ना ते हाती घेता आता इचरचे एक उलटो आयला असा घरावर नाम म्हणून जाऊ देऊ का देवची बी आशिल्ली एकूय एक आमाडे त्याला किती करचे अनिवार्य म्हणून सांगून दोळ्यातून उदक काढता काढताची ते आमाडे घेता घेन घेनो भगवती भिक्षां दी म्हणून किती हात जाण आशिल्ले शंकर आसा ते हाती त्या आमाडे घाल सांगता पडलें मागीर दिवच्यांनी कांय ना दरिद्र भितर आमी जिवन करता आसाच मागीर घोव कितकीच थोडे हाडचे खातीर भायर गेला हे टायमाक तूं आयला मागीर कांय ना आशिल्लें कितकी वर्सां पयलींचे एक आंबट सुकीतपण आशिल्लें तें तुका दिसता आसा प्रितीन हें केलें म्हाका आशिर्वाद दी रे म्हणून ते दोळे उदक काडटा काडटाची त्या भिक्षेक हात ते चल्ल्या पांय परतकी ते आवय दोळे उदक पळोवन गेलो ते घराचे परिस्थिती पळोवन गेलो सहजानुची ते बाल शंकराले दोळ्यांत उदक येता दोळ्यांत उदक येवन गेलो मस्त मनात ताका बेजार दिसता अयो असले बी लोक आसतात तेंच्या घरा भितर तेंका कांय ना जाल्यार वेळची दुसरें दिवका म्हणजे कितें मनस्थिती आसा असल्या लोकां जिवना भितर दारिद्र्य उरचें ना तिने सुसंपन्न उरका तिने समृद्ध्यान उरका तिने संतोषान उरका म्हणजे भाव निर्माण जावं गेलो आचार शंकर तक्षणाची ते लक्ष्मीचे प्रार्थने सुरवात करताची ते प्रार्थने सहजानुची आचार शंकर 8 निमिष घटले सांगता वताची स्तोत्र रूपाचे ते प्रार्थने ऐकता ऐकताची त्या महालक्ष्मीक संतोष आवता ते महालक्ष्मी स्वतः थंय येवन गेलो भांगराचे आंबाड्याचे पावसून दिता आणि ते कितें घाराणे आशिल्ले ते घाराणे समृद्ध करत घालता तिगे जिवा भितर आशीर्वाद करता म्हणजे कथा आमी आयकताची तेन्ना सत्य कळण्याची कितें आमकां हें कितें कनकधारा स्तोत्र आसा हें कनकधारा स्तोत्र आचार्य तेन्ना कलकत्ता तेन्ना महालक्ष्मी प्रसन्न जावंक गेलो तिणे घरा भितर भांगराचेच पावस सुरू केला म्हणजे जालो आसले रे प्रायश्य आमी बीच दिवसाचे ते कनकधारा स्तोत्र वाजेल निमित्त आमच्या जिवना भितर कितें जाता दिवसाची कनकधारा निर्माण जाता वता आमी जिवना संतोष उडयता म्हणजे सत्य ते कनकधारा स्तोत्र भितर आसा यादुरो आचार्य शंकर केल्लें हें काम 7 वर्सां नासतना तेणे संन्यास घेतिल्लो नाशिल्लो तेणी यादुरो तेणी संन्यास घेतिल्लो 8व्या वर्साक 7 वर्सां आतां तेमी नासतनाची तेंगेले भितर इतले प्रबुद्धता आशिल्ले इतलें सामर्थ्य आशिल्लें इतले भावने आशिल्ले म्हणजे जालो आसले प्रायशः तेणें स्तोत्राक आनी कितले शक्ती उरचे पडून अशें आमी न्हू दिवसाच आमी कनकधारा स्तोत्र वाचून रूढी दवरून घेया आज प्रायशः अनेक लोकांक ते स्तोत्र येवच ना शिकित बी ना जाल्यार आज अवकाश आसा आमकां युट्यूबा भितर मस्त स्तोत्र मेळटात एक 8 दीस ते तुमी पुस्तक वाचले पुरो खंडिकांत तुमचे दिवसा वाचता आसले सामर्थ्य येता आनी मागीर समाज कनक काम करचे समाज नेवे भांगराचें काम करचे समाज नेवे आज ते समाजाक भांगराचें वशकात आसा कारण कितें रेट वाडिल्लो आसा हे संदर्भाचेर भांगराचे देवीले आशीर्वाद मेळप जाले आसले प्रायशः आमगे जीवन सुवर्णमय जावंक शकलें अशें आमी न्हू कनकधारा स्तोत्र अद्भुत जाता आसले स्तोत्र हेजे पठन केले निमित्त आमकां केन्ना खऱ्या भितर कनकधारा येता उरता आमचे भितर आनंद उरयता म्हणजे सत्य हें स्तोत्रा भितर आसा तेकाची श्रृंगेरी मठाचे आतांचे कितें परमपूज्य जगद्गुरू विरशीकर भारती स्वामीची आसाची तिने हें स्तोत्राचे शिकयचें काम करता आसाचे मस्त कडेन नक्षत्रमाला स्तोत्र कनकधारा स्तोत्र असे अनेक स्तोत्राचे शिक्षण दिता आसाचे मस्त मागीर आवयन मस्त पण ते शिक्षण घेतिल्लें आसा जाल्यार कोणाक गुंतना की तेणी युट्यूब पळोवन गेलो हें स्तोत्र रूढी करून घेतले रे प्रायशः हें स्तोत्र प्रभावाचेर अनुग्रह बी तेणी घेवंक शकता निर्दिश्ट करताच हें एक सुंदर दिसलें अवकाश दिले बदल देवाक धन्यवाद सांगता आसा.
लक्ष्मण स्वामींच्या असे कथच नाही हे मठ निर्माणले हे मठ निर्माण कथच नाही आपली समिती लोकांनी हे विशेष लघु विष्णू यागद्रव्य दिले ते यागद्रव्य ते जातात नाही आम्ही राहिलेले पण ह्या कुठं कारण कोण म्हणले भगवान दक्षिणारायण म्हणले अशा आम्ही सगळं लोकची लक्ष्मणाला चरणारविंदात नमन करतायत ते गेला आश्रम सदा सजवळ म्हणजे प्रार्थना करूया आणि थोड्या वेळाभितर आरत्यात आले त्याच्यानंतर पहिलेची आम्ही आमगेले आवयलो निवेदन केलं असा आमगेले समितीतर्फे विशेष आम्ही सगळं आवय लोकांक एक बोटवरचे कार्यक्रमात चलतले एक 10 मिनिटं भितर ते बोटवरचे कार्यक्रम जातले ते जाल्यानंतर देवाक मंगलारती जातले प्रसाद विनियोग जातले नंतर खाल्ले विशेष आम्ही विष्णू यागा बरोबरी दुर्गा होम आसा संध्याकाळी भितर विशेष असते सांस्कृतिक कार्यक्रम असा आणि पुन्हा संध्याकाळ आम्ही लोक मेळटले लोक मेळटले त्यानंतर महापूजा असा पोराक सहस्र कलशाभिषेक असा अशी वैविध्य म्हणजे असं कार्यक्रम दवरून घेतलेला असा आमगेले विष्णू यागा समिती लोकांनी ते सगळे कार्यक्रम यशस्वी करणे आणि अशा आमकां 3 दिवस या आजचे दिवस गेले आता अशा 3 दिवस शुक्रवार शनिवार आयतवार हे 3 दिवस अशा आमच्या जीवना भितर एक सुवर्ण महिन्यात असले दिवस बरोबर संदिष्ट करताच हे कार्यक्रमात परिपूर्ण सहकार देत असले मागे सगळे आवय लोकांक मागे समाजाचे मित्र लोकांक सगळ्यांका धन्यवाद सांगताची मागील कथोपदेशाक विराम घेता असा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरि ओम.